अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी तहसीलदार मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलेल्या निवेदनातून स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा कमिटी अमरावतीच्या वतीने केली आहे। विद्यापीठाने नियोजित परीक्षा स्थगित करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे। त्यातच परीक्षा कमी वेळेत घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास भाग पाडले व त्यातही विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा केंद्रावर परीक्षा देतेवेळी विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा पोर्टलवर विद्यार्थ्यांचे लॉगिन आयडी लॉगिनच होत नसल्याने दिलेल्या परीक्षेचा वेळ निघाल्यावरही रात्री 12 वाजेपर्यंत लॉगिन करूनही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले। सर्व घडलेल्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 394 महाविद्यालय आहेत। यात 1,35,000 विद्यार्थी परीक्षा देत होते। परीक्षेचा पुरता बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। धास्तावलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे। ऑफलाईन परीक्षेकरिता 5 वाजण्यापूर्वी महाविद्यालयात येण्याचे आदेशही दिले। खेड्यातील विद्यार्थी पोहोचणार कसा याचा थोडाही विचार डॉक्टरेट पदवी प्राप्त कुलगुरूंनी केला नाही। डॉक्टरेट पदवी ऑनलाईन मिळवली की काय असा गंभीर प्रश्नही करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा कुलगुरूची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी SFI अमरावती जिल्हा कमिटीने निवेदनात केली आहे। यावेळी SFI चे राजगुरू शिंदे, राज्य कमिटी सदस्य विशाल शिंदे, जिल्हा सचिव प्रशिक वाघमारे, जिल्हा अध्यक्ष रेहान शेख, जिल्हा कमिटी सदस्य सचिन तंबाखे, अंकेश खोब्रागडे व आदी विद्यार्थी उपस्थित होते। मी विशाल शिंदे, SFI जिल्हा सचिव अमरावती जिल्हा। आज आम्ही या ठिकाणी उपस्थित सर्वजण तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही ऑनलाईन पेपर दिले। त्याच्यामध्ये विद्यापीठाने काय केलं की आमचे जे पेपर होते ते ऑनलाईन पद्धतीने आम्हाला ईमेल ID आणि आमचं युजर पासवर्ड नेम टाकून क्रिएट करायचं होतं। पण त्या ठिकाणी सकाळी 9 वाजताचा पेपर हा दिवसभर आम्ही देऊनसुद्धा तो अपडेट झाला नाही। त्याला लॉगिन पासवर्ड मिळाला नाही त्याला आणि परीक्षा सुरू असताना नेट स्लो होत होतं। त्याचबरोबर नेट स्लो होत असताना सर्व्हर डाऊन होत होतं। म्हणजे एकूण एक आम्हाला सकाळी 9 वाजतापासून तर रात्रीचे 12 वाजेपर्यंत त्या ॲपमध्येच घुसून राहावं लागलं। जेव्हा आम्ही तो पेपर सबमिट करायला गेलो तर सबमिट होत नव्हता। इकडून तिकडून ईमेल ID टाकून युजर ID पासवर्ड टाकून जर आम्ही त्याला अपडेट केला तर ते होत नव्हतं। म्हणजेच एकूण एक प्रकारे असं की आम्ही परीक्षेपासून वंचित राहिलो आणि गेल्या कित्येक दिवसापासून विद्यापीठ प्रशासन हे विद्यार्थ्यांच्या जीवनाशी शैक्षणिक जीवनाशी खेळवाड करत आहे। आम्ही याचा विरोध करतो आणि या सगळ्या बाबींना जबाबदार असलेले कुलगुरू हे फक्त भाग्याची भूमिका बजावत आहे। म्हणून आम्ही राज्यपालांना विनंती करतो की त्यांची सेवेतून बडतर्फी करण्यात यावी, अन्यथा आम्ही SFI आंदोलन करू। उत्तम रामहनवाडेसह उमेश चौहान, विदर्भ न्यूज, नांदगाव, खंडेश्वर।